तर गेल्याच आठवड्यामध्ये संदीप देशपांडे यांच्याशी आम्ही युती संदर्भात संवाद साधला होता. पाहुयात त्यांनी नेमकं काय म्हटलं. राजकारणाचा उल्लेख करायचा आला तर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण विधानसभा निवडणुकांमध्ये पण युती होणार का, महायुतीमध्ये मनसे सामील होणार का, असे बरेच प्रश्न विचारले गेले. बिनशर्त पाठिंब्यावरनं तुमची खिल्ली उडवण्यात आली. आता महापालिका निवडणुकीसाठी आघाडी किंवा युतीचं राजकारण हे मनसेसाठी पोषक आहे का, मनसे स्वबळावर लढण्याचा विचार करते? बघा, असं आहे की गेल्या विधानसभा म्हणजे आता जी 2024ची विधानसभा झाली त्यावेळेला जर आम्ही युतीत असतो तर कदाचित आमच्याही काही जागा निवडून आल्या असत्या आणि एकनाथ शिंदेंच्या पण काही जागा निवडून आल्या असत्या, जिथे आम्ही समोरासमोर होतो. हे मी म्हणजे वेगळं काही सांगत नाही आहे. जो डेटा अवेलेबल आहे, जो वेबसाईटवर आहे, त्याच्यावरनं दिसतं की फॉर एक्झाम्पल वरळी असेल, दादर असेल, माहीम असेल, भांडूप असेल किंवा विक्रोळी असेल, या सगळ्या ठिकाणी जर आमचं अंडरस्टँडिंग म्हणजे युती झाली असती तर मला असं वाटतं त्यांच्याही 5-6 जागा वाढल्या असत्या, आमच्याही 5-10 जागा आल्या असत्या. पण दुर्दैवाने ते झालं नाही. कम्युनिकेशन गॅप राहिला, जी बोलणी ज्या वेळेत व्हायला पाहिजे होती त्या वेळेत झाली नाही, अनेक गोष्टी झाल्या. मला असं वाटतं येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये ह्या गोष्टी टाळून जर काही गोष्टी करता आल्या तर निश्चितपणे प्रयत्न राहील. पण तुमचा नॅचरल अलाय कोण असेल? एकनाथ शिंदे हे तुम्हाला अधिक जवळचे वाटतात, ज्या पद्धतीची धाटणी आहे त्यांच्या पक्षाची? भाजप किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हा तर लांबचा भाग झाला. भाजपपेक्षा एकनाथ शिंदे ही जवळीक वाटते का तुम्हाला? कुठला पक्षाची युती करायची हा माझ्या अखत्यारीतला निर्णय नाही आहे, तो निर्णय राजसाहेब घेतील. मी तुम्हाला विधानसभेचं उदाहरण याच्यासाठी सांगितलं की युती असती तर आमच्या जागा निवडून आल्या असत्या आणि त्यांच्याही आल्या असत्या, वायसा वर्षा. तर मला असं वाटतं